वेलकम टू पार्ट 2. तर डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन आपण तिथे असलेल्या कुसुरी म्हणजेच मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेऊ. इथे सुद्धा तुम्हाला माय नंबर कार्ड और मेडिकल कार्ड स्कॅन करावं लागतं. इथे जेवढी औषधं आहेत त्यावर तुमचे नाव मेन्शन असतं, ती गोळी कशावरची आहे आणि ती किती वेळ घ्यायची हे सुद्धा मेन्शन असतं. आणि हो, डॉक्टरने जितक्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत तेवढ्या तुम्हाला घ्यावं लागतात. ना तुम्ही कमी करू शकता ना जास्त घेऊ शकता. प्रोबायोटिक्स आणि त्या गोळ्या जर संपल्या तर नेक्स्ट टाइम तुम्हाला परत डॉक्टरकडे येऊन चेकअप करून मग ते प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर तुम्हाला ते गोळ्या घेता येतात. आपल्या इंडियामध्ये आपण जसं मेडिकलमध्ये जाऊन ताप सर्दी इतर औषधे घेऊ शकतो तसे इथे नाही. इथे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय तुम्हाला औषध मिळत नाही. जपानमध्ये असे बरेच ड्रग स्टोअर पण आहेत जिथे तुम्हाला गोळ्या मिळतात पण जे डॉक्टरने दिले आहेत त्या नाही. काही ठराविक गोळ्या, OTC, कॉस्मॅटिक, नेसेसरी आयटम्स आणि इव्हन फूड आयटम्स सुद्धा मिळतात.